Audio Jungle. Audio Jungle. यानंतर मी मंचावरती असणारे माननीय श्रीमंत शिवराजे असे व्यक्तिमत्व यानंतर आमचे प्रतीक राजेंद्र फडतरे राहणार चौधरवाडी यांचा देखील या ठिकाणी नागरिक पत्रकार बंधू भगिनींनो विद्यार्थी विद्यार्थिनींनो आज या ठिकाणी आम्ही जे आलेलो आहोत ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा एक आणि त्यांना प्रोत्साहित करणे हा एक उद्देश आहे आणि दुसरा म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सारथी नावाची जी संस्था आहे ती काय मदत करते आणि आमच्याकडून तुम्हाला भविष्यात कशी मदत होऊ शकते या संदर्भात सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। सारथी संस्थेचं नाव यापूर्वी आपल्यापैकी किती मंडळींनी ऐकलं होतं विद्यार्थ्यांनी मला सांगा बरं, हात वरती करा। बरं, फार फार विद्यार्थ्यांनी ऐकलं नव्हतं असं बरं। मग आता आम्ही आमच्या कामाच्या ओघामध्ये आम्ही आपल्या अशा कार्यक्रमामध्ये येऊन आपल्या संस्थेची माहिती देतो। सारथी संस्था जी आहे ती 2018 साली ती स्थापना झाली। वास्तविक काम त्याचं 2019ला सुरू झालं आणि गेली 4-5 वर्ष आपण मराठा समाज आणि कुणबी समाज ह्या समाजासाठी आपण काम करतो। त्याच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्या मुलांना आपण मदत करतो। म्हणजे 2 क्रायटेरिया, एक म्हणजे जे विद्यार्थी मराठा समाजाचा असेल किंवा कुणबी समाजाचा तो, आणि दुसरं म्हणजे त्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत असावं लागतं, मग त्यांना आमच्याकडून मदत मिळते। हे फक्त 2च क्रायटेरिया आपल्याकडं लागू आहेत। मग आपण आता काय काय करतो तर आपण सुरुवात जी केलेली आहे ती 8वीच्या NNMS स्कॉलरशिपपासून सुरुवात केली आहे। पवार साहेबांनी ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही। परंतु आपण विद्यार्थी दशेच्या मुलांना वार्षिक 9,600 रुपये देतो, ज्यांना NNMSची स्कॉलरशिप केंद्राकडून मिळालेली नाही पण जे पास झालेले आहेत मग त्यांना आपण 9,600 वर्षाची देतो। 9वी 10वी 11वी 12वी अशी 4 वर्ष आपण 9,600 रुपये त्या मुलांना देतो। त्या मुलांना ते पैसे, त्या कुटुंबाला ते पैसे फार मोठी रक्कम नसली तरी त्या वयामध्ये त्या विद्यार्थ्यांना ते पैसे मिळाल्यानंतर त्यांना शाबासकीची थाप जी आहे पाठीवर त्या वयात पडते आणि त्यांना त्या पैशामुळं अभ्यास करण्याला ते प्रवृत्त होतात आणि प्रेरित होतात, म्हणून ती एक शाबासकीची थाप आहे। त्यानंतरची आपली योजना कुठली आहे, तुम्ही आता 12वी झाल्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएटसाठी अर्ज केला। भारतातल्या प्रमुख 200 विद्यापीठांमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलं म्हणजे नामांकित 200 विद्यापीठ भारतातले, तर त्यांची फुल फी आपण भरतो, त्यात सगळं येतं, त्यांची फी येते, त्यांचे हॉस्टेलची फी असेल सर्व। परंतु तुमचं ॲडमिशन कुठं झालं पाहिजे, 200 विद्यापीठांमध्ये झालं पाहिजे भारतातल्या। आता तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएटला देतो का तर देतो। जर तुम्ही 200 विद्यापीठांमध्ये तुमचं ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशात जायचं आहे त्यांनासुद्धा आपण स्कॉलरशिप देतो, 75 मुलांना देतो।
महाराष्ट्रातून 75 मुलांना देतो. त्यांना वार्षिक 30 लाख रुपये देतो, म्हणजे 2 वर्षाचे 60 लाख. तुम्हाला PhD करायचं आहे, PhDला सुद्धा आपण पैसे देतो, वर्षाचे 40 लाख, म्हणजे 4 वर्षाचे 1,60,00,000 रुपये. आपण जर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी PhDसाठी बाहेरच्या देशात गेला आणि तो 200 विद्यापीठांमध्ये टॉप 200 युनिव्हर्सिटीज म्हणतात त्याला, QS रँकिंग 200 युनिव्हर्सिटीज, तर त्यांना आपण वर्षाचे 40 लाख रुपये देतो. तर अशा पद्धतीने आपण 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएट ते PhD सगळ्यांना कव्हर केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथं 2 विद्यार्थी दिसतील UPSC झालेले. मग आपण MPSCची परीक्षा आणि UPSCची परीक्षा ह्या परीक्षांमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांची पूर्ण क्लासेसची फी आणि त्यांना महिना 10,000 रुपये, 10,000 असेल 8,000 असेल, थोडं वेगळं आहे, परंतु त्यांच्या क्लासेसची फी आणि महिना 10,000 असं 11 महिन्यासाठी देतो, जेणेकरून तो विद्यार्थी MPSC आणि UPSCच्या परीक्षेला बसून तो चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. मला सांगायला अभिमान वाटेल की सारथीच्या 4 वर्षाच्या स्थापनेत जवळजवळ 81 विद्यार्थी हे UPSCच्या परीक्षेत पास झालेले आहेत. म्हणजे 81 विद्यार्थी मराठा आणि कुणबी समाजाचे हे उद्या कलेक्टर म्हणून येणार आहेत, SP म्हणून येणार आहेत आपल्याकडं. ते उद्या त्यातला एक जण तर तो राजदूत म्हणून जाणार आहे. तो राजदूत म्हणून जो मुलगा झालेला आहे त्याचे वडील शेतकरी होते, अतिशय गरीब कुटुंबातला होता, शेतकरी. अशा कुटुंबातनं तो येऊन तो राजदूत म्हणून जाणार आहे. आता इथं मला फोटो दाखवायला नाही आहे, मी तुमच्या घरची परिस्थिती दाखवली असते तुम्हाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीने आपल्यातलं लोक आलेले आहेत आणि सारथीची मदत घेतलेली आहे आणि ते UPSCमध्ये चांगल्या मार्काने पास झाले आणि ते मोठ्या पदावर अधिकारी म्हणून आता त्यांचं कामकाज सुरू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर UPSC MPSCला लेखी परीक्षा पास झाला तर इंटरव्ह्यूसाठी आपण त्यांना 25,000 आणि परत मेनसाठी 25,000 आणि परत पुढं 25,000 50,000 त्यांच्या ह्याच्याप्रमाणे देतो. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये बसल्यानंतर शेवटच्या तुमच्या टप्प्यापर्यंत सारथी ही मदत करते. मला सांगायला दुसरा एक गोष्ट अभिमान वाटतो की MPSCच्या परीक्षेत आता जे MPSCचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये सारथीमार्फत ज्यांना मदत मिळाली त्यातले 28% मुलांना MPSCमध्ये यश मिळालेलं आहे. म्हणजे जर MPSCमध्ये 100 मुलं पास झाली त्यापैकी 28 मुलं हे सारथीकडून मदत घेऊन पास झालेली आहेत आणि फार कौतुकास्पद आहे ते. म्हणजे त्याचं वेगळं आपण तुम्ही जाहिरात केली पाहिजे. 100 पैकी 28 मुलं सारथीमार्फत झालेली आहेत. रिझर्वेशन पकडून जर रिझर्वेशन सोडलं तर जवळजवळ 60% म्हणजे ओपनमधले 60% मुलं हे सारथीमार्फत पास झालेली आहेत. फार मोठं अचिव्हमेंट आहे आणि हे आपण 4 वर्षात केलेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त पवारसाहेबांनी सांगितलेलं आहे आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे 2 कोर्सेस त्यांनासुद्धा आपण मदत करतो. त्यानंतर आपण ड्रोन प्रशिक्षणासाठी 500 विद्यार्थी दरवर्षी त्यांना आपण मदत करतो आहे, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठमार्फत घेण्यात येणाऱ्या ड्रोनचे प्रशिक्षण आहे. या व्यतिरिक्त परभणीमध्ये आता कोर्स सुरू होतो आहे, तो 6 महिन्याचा कोर्स आहे ड्रोनचा. तो 6 महिन्याचा कोर्स केला तर त्याला कुठेही नोकरी लागू शकते ड्रोन पायलट म्हणून. तो आता आपण सुरू करतो आहे. परभणीचा आपली चर्चा चालू आहे, 1 महिन्याभरात तो सुरू होईल. त्याची जाहिरात आल्यावर मी आपल्या पदाधिकाऱ्यांना ती जाहिरात पाठवतो. आपले जास्तीत विद्यार्थ्यांनी त्यात भाग घ्यावा. त्याला जवळजवळ 1 लाख रुपये त्याची फी आहे, ती सारथी भरणार आहे आणि राहण्याची पण सोय आपण करतो आहे त्याच्यामध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त आपली छत्रपती शाहू महाराज आणि डीप असे स्कॉलरशिप आहे, ती MKCL कडून आपण त्याची सुरुवात केलेली आहे. MKCLचं ऑफिस हे पूर्ण महाराष्ट्रात आहे, प्रत्येक ठिकाणी फलटणमध्ये सुद्धा आहे त्याचं ऑफिस. त्यांची एक 6 महिन्याचा कोर्स आहे 4 मॉड्यूल्सचा. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज आणि कम्युनिकेशनचं बेसिक नॉलेज, तर त्याची पूर्ण फी आपण भरतो, सारथी भरतं. आणि त्यांना नोकरी मिळायला सुद्धा ते MKCLची लोक मदत करतात. ते आपल्याकडे MKCL इथं जे ऑफिस आहे तिथं आपल्या पदाधिकाऱ्यांनी जर तिथं तुम्ही गेला तर MKCLचं ह्या ऑफिसमध्ये आपला एक कोर्स आहे, तो कोणीही करू शकतो, त्याला काही अडचण नाही. त्याला महिला करू शकतात, त्याला कुठलीही अट नाही, फक्त मराठा पाहिजे, कुणबी पाहिजे आणि 8 लाखाच्या आत इन्कम पाहिजे.
त्याला त्याला आमचा अनुभव असा आहे की बरेचसे महिला जे घरी बसलेले आहेत तो कोर्स करतात आणि त्यातनं समजा घरगुती त्यांचं काय कॉम्प्युटरवरती टायपिंग किंवा छोटी छोटी कामं असतात तहसील कार्यालयात तर ते करतात असं. तर सारथीमार्फत आपण समाजाच्या प्रत्येक स्तराला आपण गाठण्याचा प्रयत्न करतो आहे. आमच्या कालच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंगमध्ये आपण सी एचा कोर्स आता सुरू करतो आहे, फाउंडेशन कोर्स. तो एक महिन्याभरात आपला फायनल होईल आणि त्याची जाहिरात आपली एक 15 दिवसात येऊन जाईल सी एसाठी. मग ज्या मुलांना सी एला बसायचं आहे फाउंडेशन कोर्सला त्यांना ते परीक्षा द्यायची आणि आमच्याकडे यायचं. आम्ही त्यांचा पूर्ण जो खर्च आहे कोर्सचा तो आणि त्यांना वर आम्ही महिना 8,000 रुपये देऊया असा तो कोर्स असणार आहे. तर सारथीच्या माध्यमातून आपण असं बऱ्याचशा मराठा समाज कुणबी समाजाला मदत करत आहोत. आपण हे 4 वर्षात आपण फार मोठ्या प्रमाणात आगेकूच केलेली आहे आणि असंच आपलं बजेट जे 300 कोटीचं आहे ते आपण खर्च करतो आहे आणि ह्या पुढचं आपलं फार मोठे सारथींनी मराठा समाजासाठी स्वप्न पाहिलेली आहेत आणि ती आपण पूर्ण करणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 8 कार्यालय सुरू झालेली आहेत. त्या 8 ठिकाणी आपण 1,000 विद्यार्थी म्हणजे 500 मुलं आणि 500 मुली अशा 1,000 विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी आपण हॉस्टेल सुरू करणार आहोत. त्याचं बांधकाम सुरू केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी आणि पुढच्या 2 वर्षात तो फार मोठा उपक्रम आपण तो पूर्ण करू. म्हणजे पुण्यात जे आपलं ह्याला औंधसारख्या ठिकाणी आहे ते आपलं हॉस्टेल होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण 1,000 विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये आपण ॲडमिशन देणार. आपण नुसतं मुलांना ॲडमिशन देणार नाही तर त्यांना थोडेसे पैसे पण देणार दर महिन्याला, त्यांची खाण्यापिण्याची सोय करणार आणि ते मात्र आपल्याला त्या विद्यार्थ्याकडून अपेक्षा त्यांनी कष्ट घेण्याची आहे. आता हा झाला सारथी तुमच्यासाठी काय काय करते तो विषय झाला. दुसरा विषय आपण असं घेऊया की आता हे विद्यार्थी आहेत त्यांना आपण आता बक्षीस देणार आहोत आणि फार चांगला उपक्रम आपण घेतलेला आहे मराठा क्रांती मोर्चाने. पण ह्या विद्यार्थ्यांना आत्ता तुम्हाला जी बक्षीस नॉमिनल असेल पण ही शाबासकीची थाप जी आहे ती तुम्हाला प्रेरित केलं पाहिजे की आम्ही काहीतरी असं अधिकारी झालं पाहिजे. बरं अधिकारी होता नाही आलं तर आम्ही काहीतरी बिझनेसमॅन होता आलं पाहिजे. आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी करून दाखवणार ह्यासाठी ही प्रेरणा आहे आणि ह्यासाठी हे बक्षीस आहे. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे करीत असताना आपल्याला आपल्या आईवडिलांकडून मार्गदर्शन मिळतं. बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते शिकण्याची पण आईवडील कसेबसे आपल्या मुलांना शिकवत असतात. म्हणजे हाडाची काढं करून आपण म्हणतो की बाबा हाडाची काढं करतो पण आपले मुलं यशस्वी झाला पाहिजे. अशा वेळेस विद्यार्थ्यांचं पण जबाबदारी आहे की आम्हाला जे काय आमचे आईवडील करतात त्याला आपण तसं रेसिप्रोकेट केलं पाहिजे आणि आपल्याला यश मिळालं पाहिजे. थोडं समाजामध्ये असं आहे की आता आईवडील म्हणतात आमचा मुलगा इंजिनिअरिंगकडेच गेला पाहिजे, मेडिकलच झालं पाहिजे, नीट दिली पाहिजे किंवा ज्या परीक्षा जेही गेले पाहिजे. तर असं काही नाही आहे. आपल्याकडं सायन्स पण आहे तेवढंच आर्ट्सला पण गरज आहे, आपल्याला कॉमर्सची पण गरज आहे. तर वेगवेगळी क्षेत्र आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आपण पाऊल ठेवलं पाहिजे. मराठा समाजाने सर्व क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवलं पाहिजे. फक्त एकच क्षेत्र न पकडता आता आपण अधिकारी म्हणून आपण UPSC MPSCला मदत करत आहोत, आपण CAला मदत करत आहोत CAसाठी. मग CAसुद्धा आपले झाले पाहिजेत. CAसुद्धा होणं आवश्यक आहे आपले. CAला फार मोठं महत्त्व आहे कंपनी लॉच्या ह्याच्याप्रमाणे आणि ह्यापुढं जर तुम्हाला कंपनी स्थापन करायची असेल तर तुम्हाला ICWA कॉस्ट अकाउंटंट आणि CA आणि CS हे 4ही लोकांची गरज लागते. मग त्यातला आपण CA घेतलेला आहे. पुढच्या टप्प्यात आपण CS पण करणार आहोत. त्याच्या पुढच्या टप्प्यात ICWA आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात कॉस्ट अकाउंटंट. म्हणजे हे सगळ्या क्षेत्रात आपली लोक गेली पाहिजेत. दुसरा म्हणजे आपण जे समाजामध्ये जे ट्रेंड बघतो जनरल की आता तुमच्यापैकी समजा आम्ही सांगतो बाबा आईबाप सांगतात, आईवडील सांगतात की बाबा तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे, पण तुमच्यात काहीतरी गुणात्मक वाढ झाली पाहिजे. तर गुणात्मक वाढ होणे म्हणजे काय तर तुमचे स्किल्स काय आले पाहिजेत. ते स्किल्स येण्यासाठी आपण काय करायचं. आता मी जर तुम्हाला एखादा विषय दिला कुठल्याही विद्यार्थ्याला कुठलाही विषय दिला तर तुम्ही येऊन 5 मिनटं इथून येऊन बोलू शकता का.
तुमच्यापैकी कोण बोलू शकतं मला सांगा? 5 मिनटं मी तुम्हाला विषय देतो आणि तुम्ही येऊन इथं बोलायचं, असं कोण करू शकतं? हात वरती करा. बघा, म्हणजे पब्लिक स्पीकिंग हा एक जो विषय आहे, आपल्याकडे तो स्किल नाही आहे. बरं, तुम्हाला सांगितलं मराठीत बोलताय, इंग्लिशमध्ये बोला. आपल्यापैकी कोण इंग्लिशमध्ये येऊन इथं 5 मिनटं बोलू शकतो? मग स्किल्स डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय? तर तुमचे कम्युनिकेशन म्हणजे एकमेकाशी बोलण्याची कला ही चांगली केली पाहिजे, ही वाढवली पाहिजे. ह्याच्यातमध्ये आपली क्वालिटी वाढली पाहिजे. आपलं इंग्लिश किती चांगलं आहे, कारण आज आपण कसं आहे, आपण जो अभ्यास करतो तो मराठीत पण करतो आणि इंग्लिशमध्ये पण करतो. पण आपल्याला बोलता येतं का? नाही बोलता येत. किंवा बोलता येत असेल, समजत असेल, परंतु त्या पद्धतीने बोलता येणार नाही की ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या कंपनीत आपण नोकरीला गेलो, आपण इंटरव्ह्यू गेलो, तर तिथं आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणजे आपले स्किल्स वाढले तरच आपल्याला काहीतरी मिळणार आहे. तर आपले पब्लिक स्पीकिंग स्किल्स वाढले पाहिजेत. आपण इंग्लिश बोलायला शिकलं पाहिजे. आपण जो व्यवसाय करणार आहोत, भले कुठलाही व्यवसाय असेल ते, त्या व्यवसायाचं ज्ञान आपल्याला आलं पाहिजे. बरोबर आहे? त्या व्यवसायाचं ज्ञान आलं पाहिजे. त्यासाठी लागणारी पुस्तकं हे वाचन केलं पाहिजे. आपलं 10वी आणि 12वीपर्यंतचं आताचं शिक्षण पाहिलं तर सर्व मुलांना स्पून फिडिंग केलं जातं. चमच्यानी घास भरवणे, हां, सगळे डायजेस्ट, रेडीमेड डायजेस्ट आहेत. रेडीमेड डायजेस्ट वाचायचे, ठराविक उत्तरं द्यायची. परंतु मी जर तुम्हाला सांगितलं की ह्या विषयावर तुम्ही एक प्रबंध लिहा 2 पानांचा, फार कमी मुलं लिहू शकतील. कारण आपले विचार काय झालेत, आपले विचार ठराविक पद्धतीनेच आपण वाढत आहोत. चौफेर विचार होत नाहीत, जनरल नॉलेज वाढत नाही. आपण सर्व प्रकारचं वाचन केलं पाहिजे. आपण सर्व प्रकारच्या जे आपल्या भाषा लागणार आहेत त्यातलं वाचन केलं पाहिजे. मला जेव्हा इंग्लिशचा प्रॉब्लेम येत होता तेव्हा मी काय करायचो, मी इंग्लिश पेपर घ्यायचो आणि आरशासमोर जाऊन मोठ्याने वाचायचो, वाचन करायचो. त्यामुळं माझ्या जिभेला इंग्लिशचं बोलणं हे माझ्या जिभेला जमायला लागलं. तर तुम्हाला त्याची गरज आहे. कारण तुम्ही जर उद्या इंटरव्ह्यूला जाणार असेल किंवा तुम्हाला कुठल्याही कंपनीत नोकरीला जायचं असेल, जाऊ द्या, सोडून द्या, बिझनेस करायचा असेल आणि एखादा हिंदी बोलणारा माणूस तुमच्या समोर आला, एखादा इंग्रजी बोलणारा माणूस तुमच्या समोर आला, तर तुम्हाला त्या हिंदीमध्ये पण संभाषण करता आलं पाहिजे, इंग्रजीत पण संभाषण करता आलं पाहिजे, मराठीत पण संभाषण करता आलं पाहिजे. मी HPCL कंपनीत काम केलेलं आहे. ही जी पाईपलाईन आपल्या फलटणमधनं पाईपलाईन गेलेली आहे, पेट्रोलियम पाईपलाईन, ती मी टाकलेली आहे. 8 जिल्ह्यातनं ती पाईपलाईन गेलेली आहे. पण ते HPCLच्या लोकांना मराठी येत नव्हतं. मग त्यांच्याशी पूर्ण मी इंग्लिशमध्ये संवाद साधायचो आणि हिंदीमध्ये संवाद साधायचो. त्यांना गरज असते की तुमच्यातले काय अधिकारी हिंदी आणि इंग्लिश जे बोलू शकतात असे आहेत का? मी तिथं काम केलं. तर तुमचं ज्ञान हे वाढलं पाहिजे, जनरल नॉलेज वाढलं पाहिजे, तुमचं बोलणं, कम्युनिकेशन स्किल्स असतात ते बोललं पाहिजे. मी पुढच्याला काय बोलतोय ते त्याला समजलंय का? मला मस्त ज्ञान आहे माझं. बरेचसे आपले विद्यार्थी पुस्तकामध्ये फार हुशार असतात, 90% मिळतात, 95% मिळवतात, पण ते जेव्हा बोलतात दुसऱ्याशी तेव्हा पुढच्याला काय कळत नाही तो काय बोलतोय ते. कारण कम्युनिकेशन नाही ना, ते स्किल्स नाही आहेत. आणि विद्यार्थी कशाला, सगळ्यांमध्ये, म्हणजे इव्हन आता पदाधिकारी म्हणून तुम्ही काम करता, तुम्ही काय बोलता हे पुढच्याला कळलं नाही तर उपयोगच नाही ना त्याचा. आपले कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत ना ते पुढच्याला कळलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण बोललं पाहिजे. त्यासाठी आपले विचार लॉजिकल पाहिजेत. आपण विचार जे करतो ते लॉजिकल विचार जेव्हा येतात त्याच वेळेस आपण त्या पद्धतीने आपली मांडणी होऊ शकते आणि त्याच पद्धतीने ते लिखाण येतं. म्हणजे मला जर एखादा अहवाल पाठवायचा असेल अधिकारी म्हणून, तर मी काय करतो, मी आधी इंट्रोडक्शन देतो की मी अहवाल का पाठवतोय, मग अहवालामध्ये काय माझं मेन मायना आहे आणि मी शेवट त्याचा निष्कर्ष काय काढला आहे. अशा पद्धतीने आपले विचार येतात, अशा पद्धतीने आपलं बोलणं होतं, अशा पद्धतीने आपलं लेखन येतं. त्यामुळं तुमचं स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश प्रेझेंटेशन स्किल्स हे वाढले पाहिजेत आणि तरच आपण ते एसे लिहू शकतो मराठी इंग्लिशमध्ये. आता ऑब्जेक्टिव्ह, पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होतं MPSC, आता MPSCने ऑब्जेक्टिव्ह बंद करून पुढच्या वर्षी सब्जेक्टिव्ह परत घेतलेलं आहे. कारण शासनाच्या असं लक्षात आलं की जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचे उत्तर देऊन जे अधिकारी आलेले आहेत त्यांचे
मी सांगितलेले स्किल्स जे आहेत ते त्यांना प्राप्त नाही आहेत. म्हणून परत आता सब्जेक्टिव्ह कोड आले, म्हणजे तुम्हाला परत लिहावं लागणार आहे. 3 तास तुम्हाला तो पेपर लिहावा लागतो. आहे का तुमची क्षमता 3 तास बसून लिहिण्याची आणि प्रॉपर लिहिण्याची? मग तुम्हाला सराव करावा लागतो 3 तासाचा, घड्याळासमोर ठेवावं लागतं आणि पेपर सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायला लागते. तर हे तुम्हाला हे स्किल्स तुमच्याकडे आले पाहिजेत. आणि फक्त हे अधिकारी होण्यापुरतं म्हणत नाही मी, हे सर्व क्षेत्रातले आहेत. हे वय असं आहे तुमचं, विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत म्हणून मी विद्यार्थ्यांसाठी बोलतो. तुमचं वय असं आहे की ह्या वयामध्ये आपल्या शरीरात हॉर्मोनल चेंजेस फार होत असतात ह्या वयात. त्यामुळे ह्या वयात आपल्याला थोडंसं आपण जसं म्हणतो भरकटण्याचे आपले चान्सेस फार आहेत. त्यामुळे ह्या वयामध्ये तुम्ही स्वतःवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. माझं ध्येय काय आहे हे पाहिलं पाहिजे. आपल्यापैकी आता मी तर बघतो की त्यात म्हणजे मी सुद्धा त्यात सामील आहे समाजामध्ये, पण मुलं फार मोबाईलवरती बघत बसतात. जिथं जावं तिथं मोबाईल, म्हणजे मुलगा बसला खाली की मोबाईलवर, मुलं उठली की मोबाईल, बाथरूममध्ये मोबाईल. खरं आहे का नाही? हसत्यात बघा सगळेजण. आपल्याकडं मोबाईलचा वापर जेवढा आवश्यक आहे तेवढाच केला पाहिजे आणि हे आईवडिलांपासून केलं पाहिजे. नाहीतर मुलं काय होतात, रडायला लागतात लहानपणापासून आणि आपण त्यांना मोबाईल देतो. मोबाईल दिला की त्याला ती सवय लागते आणि सवय लागली की आपला ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे ह्याकडं आपण भरकटतो. त्यामुळं ह्या वयामध्ये ते होण्याची शक्यता जास्त आहे. मी पाहिलेलं आहे 10वीमध्ये परीक्षेत 95, 96, 97% मार्क पडलेली मुलं 12वीत एकदमच 60-70% येतात. काय येतात तर त्यांना स्पून फिडिंग केलेलं असतं. त्यांना ठराविक उत्तर द्यायची सवय लागलेली असते. स्वतःचं बुद्धी वापरून उत्तर देण्याची सवय राहिलेली नसते. 11वी 12वीत काहीतरी त्यांच्या शरीरात बदल होतो, मानसिक बदल होतो आणि ते भरकटतात. त्यामुळे सगळ्यात जास्त काळजी आपल्याला ती घ्यायची, आपण भरकटू नये. आपल्या आईवडिलांचं जे काय ध्येय आहे ते आपलं ध्येय हे आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवून आपण पुढचं मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. आणि हे करीत असताना समजा आपल्याला अपयश आलं, आपण चुकून नापास झालो, आपल्याला मार्क कमी पडले, आपल्याला एखादी परीक्षा पास झालो नाही, काही फरक पडत नाही. आपल्या ध्येयामध्ये थोडंफार जरी अडचणी आल्या तर काही फरक पडत नाही. आपल्याला समजा एखादा ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन असं आपलं तयार झालं पाहिजे. मी सैनिक स्कूलचा विद्यार्थी होतो. मला NDAमध्ये जायचं होतं, मला आर्मी ऑफिसर व्हायचं होतं. माझे वडील आर्मीमध्ये होते. मग मला असं वाटत होतं की मी आर्मीचा ड्रेस घालावून ऑफिसर व्हावं. त्यावेळेस आर्मीला फारच मान होता, अजूनही आहे, पण त्यावेळेस आर्मीला फार मोठा मान होता. 71चं युद्ध, 75चं युद्ध, 81 म्हणजे अशा पद्धतीने आर्मीला त्यावेळेस फार असे लोकांनी जवळून हे पाहिलं होतं. पण मी नाही होऊ शकलो. मी 3दा SSBसाठी क्लिअर झालो. UPSC मी 3दा क्लिअर झालो, परंतु मी नाही होऊ शकलो. ठीक आहे, माझा प्लॅन बी तयार झाला आणि मी ऑफिसर झालो, सिव्हिल ऑफिसर झालो, सरकारी अधिकारी झालो, क्लास 1 झालो. काय अडचण नाही आहे. पण तुमचं ध्येय जे आहे ना त्याला प्लॅन A, प्लॅन B आणि प्लॅन C तयार पाहिजे. एक गोष्ट झाली नाही माझ्या आयुष्यात मग माझं जग संपले असं होत नाही. बरेचसे लोक मला भेटतात, बरेचसे. मी MPSCला बी गेलो होतो पण मी झालो नाही. ठीक आहे, तो CA झाला. मला एक CA भेटला होता, तो म्हटला मी MPSC नाही होऊ शकलो, मग मी CA झालो. काही अडचण नाही. त्यामुळे तुमचे प्लॅन A, प्लॅन B, प्लॅन C कायम तयार ठेवा विद्यार्थ्यांनी. म्हणजे आपण नाही जरी झालो समजा तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण खचून जायचं नाही, डिप्रेशनमध्ये जायचं नाही. काही अडचण नाही. समाजात भरपूर नोकऱ्या आहेत, समाजामध्ये सर्व घटकांची गरज आहे. त्यामुळं आपल्याला खचून जायचं नाही, आपल्याला लढायचं आहे, आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट घ्यायचे आहेत, आपल्याला आपले स्किल्स वाढवायचे आहेत, हे कायम लक्षात ठेवायचं. हे करीत असताना बऱ्याचदा अभ्यास करीत असताना किंवा आपल्याला हे कष्ट घेत असताना आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. आपण ह्या वयामध्ये जो आवश्यक तो व्यायाम आहे किंवा जे आपल्याला जे शरीर ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्यासाठी जे शरीर संपदा आपल्याला निर्माण करायची त्याकडे दुर्लक्ष करतो. तसं होता कामा नये. आता हे सगळ्यांनाच लागू आहे, ते त्याच वयात आहे असं नाही आहे, सगळ्यांनाच लागू होतो की आपण व्यायाम मर्यादित स्वरूपात कुठला तरी खेळ
कुठलं तरी सकाळचं एक चालणं किंवा एखादा स्विमिंग, एखादा टेनिस, एखादा गेम काहीतरी चालू ठेवलं पाहिजे. जे आवडतं ते सकाळी 1 तासभर चाला, काय अडचण नाही. त्यामुळे तुम्हाला अभ्यास चांगला होईल. तुम्ही जर असं म्हटलं की मी 24 तास अभ्यास करणार आहे, तर होत नाही. आपल्याला आपलं टाईम मॅनेजमेंट चांगलं झालं पाहिजे. सकाळी तुमचं टाईम टेबल किती मुलांचं आहे मला माहीत नाही, पण तुम्ही टाईम टेबल करा. मी सकाळी किती वाजता उठणार? 5:30ला. मी झोपणार कितीला? 10:30ला. माझं पूर्ण टाईम टेबल मिनिट टू मिनिट झालं पाहिजे. मग कदाचित तो फॉलो होत नाही, तो आपण जरी कोणी सगळ्यांनीच म्हणजे आपण टाईम टेबल केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीरासाठी, व्यायामासाठी आपण 1 तासभर ठेवला पाहिजे, तरच आपल्याला बाकीच्या गोष्टी करता येतील. तुम्ही जर म्हटला की मी 24 तास अभ्यास करणार आहे, तर होत नसतं. त्या टाईम टेबलमध्ये आपल्याला आपला व्यायाम पण ठेवता आलं पाहिजे. हे करीत असताना तुम्ही म्हणजे आता तुम्ही मोबाईल बघतोच, आपण मोबाईलवर आहे, कॉम्प्युटर आहे, टी व्ही आहे, आता नेटफ्लिक्स आहे, प्राईम व्हिडिओ आहे, मी सुद्धा बघतो. ह्याच्यामधनं प्रेरणादायी काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे नेटफ्लिक्सवर काय बघायचं? नेटफ्लिक्सवर मी काय बघतो? मी दुसऱ्या महायुद्धातले सगळे स्टोरीज बघतो. मला त्यातनं प्रेरणा मिळतात. मी एखादा पिक्चर बघतो, किंग रिचर्ड नावाचा एक पिक्चर आहे, किंग रिचर्ड. त्याच्यामध्ये त्या बहिणी ज्या आहेत टेनिस खेळणाऱ्या, विनस विलियम्स, आणि तिची स्टोरी आहे. मला त्यातनं प्रेरणा मिळते. तर अशा गोष्टी तुम्ही पाहिल्या पाहिजेत. आदनमधनं तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजेत. स्टीव्ह जॉब्सनी जे ॲपल स्थापन केलेलं आहे, तर स्टीव्ह जॉब्सनी त्याच्या भाषणात एकदा सांगितलेलं आहे की मला ॲपलमधनं काढून टाक. म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे, स्टीव्ह जॉब्स माहिती आहे ना तुम्हाला, ॲपल वापरतो ना, हा स्टीव्ह जॉब्स त्या माणसाने ॲपल कंपनी काढली आणि त्याच माणसाला त्या कंपनीनं काढून टाकलं. हे तुम्हाला माहिती आहे का? मला माहीत नाही. ॲपलमधनं काढून टाकलं त्या माणसाला. त्याने ते बाहेर पडला आणि तिथून पिक्सार नावाची कंपनी काढली. आणि ती पिक्सारनी पहिला पिक्चर केला, ॲनिमेटेड पिक्चर, टॉय स्टोरी नावाचा. आणि तो पिक्चर जगातला हिट पिक्चर झाला. आणि त्याने अजून एक नेक्स्ट नावाची कंपनी काढली. ती नेक्स्ट कंपनी पुन्हा ॲपलनी विकत घेतली आणि स्टीव्ह जॉब्सला पुन्हा ॲपलमध्ये आणलं. त्याने काय सांगितलं की मला माझ्या आयुष्यात तुम्ही जे आता कॉम्प्युटरवर कीबोर्डवर जे फॉन्ट्स बघता ना, फॉन्ट्स, तर ते फॉन्ट्स करण्यासाठी त्याने कॅलिग्राफीचा एक क्लास केला. आणि तो बाकीचे म्हटले की तू काय करतोयस, कॅलिग्राफी काय कुठं उपयोगी होणार आहे का? पण ज्यावेळेस त्याने तो कीबोर्ड तयार केला, त्याच्यावर त्याने जे फॉन्ट्स तयार केले ते त्यावेळेस ॲपलनी तयार केले आणि ॲपलची कॉपी मायक्रोसॉफ्टनी केली. आणि तुम्ही जो कीबोर्ड वापरता ना, तो स्टीव्ह जॉब्सनी तयार केलेला फॉन्ट्स आहेत. म्हणजे फॉन्ट्स कुठं त्याने अभ्यास केला आणि तो वापरला कुठं? तर कीबोर्डवर. त्यामुळे आयुष्यात तुम्ही जे काय करता त्याचा वापर दुसरीकडे होत असतो. तुम्ही असं समजाल की मी हे अभ्यास करतोय, मला काय उपयोग आहे? नाही, त्याचा उपयोग तुम्हाला दुसरीकडे होणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करताना आयुष्यात त्याचा वापर कुठंतरी दुसरीकडे आपल्याला तो होणार आहे, त्याचा फायदा आपल्याला होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपण जे आहे ते आयुष्यभर शिकणे, आपल्याला जे काय मिळालं आहे ते दुसऱ्याला देणे समाजासाठी, आणि ह्याच्यामधनं नवीन काहीतरी निर्माण करणे, हे कायम आपण लक्षात ठेवा. हे आपण आपला प्रवास असाच चालू ठेवला पाहिजे. ह्या जो उपक्रम मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे, हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. असाच आपण आपले चालू ठेवावेत. पुढच्या वेळेस जर आपण असाच उपक्रम ठेवला तर मी अजून आपले काही वक्ते असतील की ज्याच्यामुळं विद्यार्थ्यांना, तुम्हाला आणि समाजातल्या सर्व घटकांना प्रेरणा देणारे आपले काही असे वक्ते आपण आणू शकतो. आणि आपण मला जो बोलवलं, मला जो सन्मान दिला, विद्यार्थ्यांचा जो सत्कार करणार आहात, आणि विशेषतः UPSC होऊन जे काय विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचा जो सत्कार ठेवणार आहे, हा प्रेरणादायी ठरो. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हीच प्रेरणा समजून, थाप समजून आपण असंच मार्गक्रमण करणार, याच्याबद्दल मला आशा आहे. धन्यवाद. मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी मंचावर उपस्थित सारथी या संस्थेचे निबंधक तथा अप्पर जिल्हाधिकारी माननीय संजीव जाधव साहेब, मंचावर उपस्थित मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी,
UPSC परीक्षेमध्ये ज्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे असे दोघं विद्यार्थी. या ठिकाणी मी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानस विकास संस्था, ज्याला थोडक्यामध्ये आपण सारथी असं म्हणतो, या सारथीच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला सारथीची माहिती देण्यासाठी उपस्थित आहे. सारथी ही संस्था जी आहे ही मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी या समाजातील जे काही लाभार्थी आहे या लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. या संस्थेची स्थापना 2019 साली 26 जून 2019ला झालेली आहे. आता जवळपास 5 वर्ष संस्थेची स्थापना होऊन झालेली आहे. सुरुवातीला संस्थेचं मुख्यालय जे आहे हे पुण्याला कार्यरत होतं आणि आहे, परंतु विभागीय स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर यासाठी कुठली यंत्रणा नव्हती. पण गेल्या वर्षापासून शासनानं सारथीचे जे विभागीय कार्यालय आहे हे 8 विभागीय कार्यालय सुरू केलेले आहे. यामध्ये पुण्याला एक विभागीय कार्यालय आहे, कोल्हापूरला विभागीय कार्यालय आहे, मुंबईला आहे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर अशा 8 ठिकाणी विभागीय कार्यालयामार्फत आता या सारथीचं कामकाज चालू आहे. पुन्हा जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर संस्थेचं कुठलं कार्यालय नसल्यामुळे मागच्या वर्षी शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्या महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी हे उपविभागासाठी आणि तहसीलदार यांना तालुक्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून नेमलेला आहे. आता सारथी संस्था नेमकं करतं काय, तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की सारथी संस्था जी आहे ही मराठा कुणबी समाजातील जे काही विद्यार्थी आहे यांच्या शिक्षणासाठी, यांना स्पर्धा परीक्षेसाठी, कृषी विकासासाठी, रोजगारासाठी असे विविध उपक्रम राबवत असतात. परंतु आमच्या अशा लक्षात आलेलं आहे की अजूनही पाहिजे त्या प्रमाणात समाजात याची माहिती झालेली नाही. म्हणून या निमित्तानं खरं म्हणजे मराठा क्रांती मोर्चानं आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की या निमित्तानं सारथीची माहिती ही मला तुमच्यापर्यंत पोहोचता करता येत आहे. शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर केंद्र शासनामार्फत एक नॅशनल मेरिट स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता 8वीमध्ये घेतली जाते. 8वीमध्ये जे मुलं या स्पर्धा परीक्षेला किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसतात त्यातील फक्त 10,000 विद्यार्थ्यांना देशभर स्कॉलरशिप मिळते. परंतु उर्वरित जे विद्यार्थी आहे की जे या परीक्षेला बसलेत परंतु त्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही, अशा मराठा आणि कुणबी समाजातील मुलांना आपण सारथीमार्फत स्कॉलरशिप देतो. आणि ही स्कॉलरशिप जी आहे इयत्ता 9वी पासून तर 12वी पर्यंत ही 4 वर्षासाठी या मुलाला स्कॉलरशिप मिळते. आपण जर बघितलं तर आता या वर्षापर्यंत जवळपास 40,000 विद्यार्थी जे आहे जे 9वी ते 12वी या वर्गात शिकतात अशा मराठा आणि कुणबी समाजातील मुलांना सारथीमार्फत दरमहा 9,000 रुपये या पद्धतीनं स्कॉलरशिप दिली जाते. आणि याच्यानंतर जेव्हा आम्ही गेल्या 2 वर्षापासून अभ्यास करतो आहोत की ज्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप दिली त्या मुलांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झालेला आहे. ज्या मुलांना आम्ही स्कॉलरशिप दिली हे सर्व मुलं 10वीच्या परीक्षेमध्ये 90% मुलं हे 80%पेक्षा जास्त मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हे शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता 8वीपासून आपण कामकाज सुरू केलेलं आहे. यानंतर मुलं 12वी पास झाल्यानंतर त्यांना विविध शिक्षणासाठी विविध संस्थांमध्ये ॲडमिशन घ्यावी लागते. यामध्ये देशातले जे नामांकित 200 कॉलेजेस आहेत, यामध्ये IIT आहे, IIM आहेत, अशा नामांकित ज्या 200 संस्था आहेत या संस्थेमध्ये ज्या मराठा आणि कुणबी समाजातील मुलांची ॲडमिशन होईल अशा मुलांची संपूर्ण फी ही सारथीमार्फत दिली जाते. यानंतर 12वीचं शिक्षण झाल्यानंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर बऱ्याचशा मुलांना परदेशी शिक्षणासाठी जावं लागतं. गेल्या 2 वर्षापासून आपण परदेशी शिक्षणासाठी 75 मुलांना सारथीमार्फत प्रोत्साहित करत असतो. यामध्ये जे काही 75 मुलं सारथीमार्फत जातील त्या प्रत्येक मुलाला कमीत कमी 30 लाख रुपये तर जास्तीत जास्त 40,000 रुपये एवढं जे काही त्याचा शिक्षणाचा परदेशी शिक्षणाचा खर्च आहे हा सारथीमार्फत दिला जातो. पण मला सांगायला हेच वाटेल की अजूनही आपल्याला 75 विद्यार्थी जे आहेत ते मिळत नाहीत.
गेल्या वर्षी आम्ही 2 वेळाची ॲडव्हर्टाईज दिली, तरी पण आपल्याला मराठा आणि कुणबी समाजाचे 75 विद्यार्थी उपलब्ध होऊ शकले नाही. म्हणून या निमित्तानं मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे किंवा सांगायचं आहे की आपल्या परिचित जे काही आपल्या समाज बांधव असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोचवा आणि जेणेकरून या योजनेचा लाभ जो आहे हा आपल्या तळागाळातील गावातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकेल. यानंतर PhD करणारे जे काही MPhil आणि PhD करणारे जे लाभार्थी आहे यांना 5 वर्षासाठी ज्युनियर आणि सिनियर फेलोशिप ही सारथी संस्थेमार्फत दिली जाते. आतापर्यंत जे मुलं PhDला ॲडमिशन घेतील अशा सर्व मुलांना आपण हा लाभ देत होतो, परंतु गेल्या वर्षापासून फक्त 200 विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. आणि यासाठी जी काही स्पर्धा परीक्षा आहे, नेटसेटच्या धर्तीवर याची स्पर्धा परीक्षा घेतली जाते. यामधील जे पहिले 200 विद्यार्थी आहेत त्यांना PhDसाठी आपण 5 वर्षासाठी फेलोशिप देत असतो. तर अशा पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये जे आहे हे सारथीमार्फत आजपर्यंत कामकाज चालू आहे. यानंतर स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तर विविध स्पर्धा परीक्षेसाठी जे विद्यार्थी तयारी करतात यांच्यासाठी सुद्धा सारथीमार्फत योजना राबवली जाते. सुरुवातीला आपण MPSC जी काही सर्वसाधारण आपले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत, या परीक्षेची जी मुलं तयारी करतात यांना पुण्यामध्ये किंवा बाहेर गावी क्लासेससाठी जावं लागतं. मग अशा 500 विद्यार्थ्यांना सारथीमार्फत आपण फेलोशिप देत असतो. यामध्ये जे काही 500 विद्यार्थी आहे यांची एक चाळणी परीक्षा घेतली जाते. यातून जे काही पहिले विद्यार्थी आहेत यांना आपण पुण्यामध्ये जे काही क्लासेस आहे त्या क्लासेसमध्ये त्यांची संपूर्ण फी आणि पुण्यामध्ये राहण्याचा खर्च हा सारथीमार्फत दिला जातो. यामध्ये फक्त राज्यसेवा परीक्षा नाही तर कृषी सेवेच्या ज्या परीक्षा आहेत, अभियांत्रिकीच्या परीक्षा आहेत, ज्युडिशरीच्या परीक्षा आहेत, या सर्व परीक्षांसाठी सारथीमार्फत मार्गदर्शन केलं जातं. आणि आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल की आतापर्यंत सारथीने ज्यांना मदत केलेली आहे असे 300पेक्षा जास्त विद्यार्थी क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर आज राज्यभरात झालेले आहेत. त्याच धर्तीवर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCसाठी सुद्धा जे विद्यार्थी तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना आपण पुण्याला नाही तर दिल्लीला सुद्धा क्लासेससाठी पाठवत असतो. आणि आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे काही आहेत 51 विद्यार्थी हे सारथीचे IAS आणि IPS ऑफिसर झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये बँकिंग परीक्षा आहेत, तुमच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा आहेत, यासाठी मार्गदर्शन केलं जातं. मी आपल्याला सांगू इच्छितो की आता सध्या सारथीची यासाठीची ॲडव्हर्टाईज आलेली आहे. 3 तारखेपर्यंत आपल्याला यासाठी अर्ज करायचे आहेत. आणि ज्याला ज्या परीक्षेची तयारी करायची आहे, ज्याला बँकिंगची तयारी करायची त्याने बँकेसाठी अर्ज करावा, ज्याला MPSCची तयारी करायची त्यांनी MPSCसाठी अर्ज करावा, ज्याला UPSCची तयारी करायची त्यांनी UPSCसाठी अर्ज करावा. आणि या परीक्षेमध्ये जे मुलं उत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना पहिल्या 500 विद्यार्थ्यांना UPSCसाठी, 750 विद्यार्थ्यांना MPSCसाठी आणि 1000 विद्यार्थ्यांना बँकिंगसाठी आपण 1 वर्षासाठी फेलोशिप आणि स्कॉलरशिप देणार आहोत. आणि मला सांगायला आनंद वाटेल की मला वाटतं मागच्या आठवड्यातच यामध्ये सुद्धा आपण वाढ करण्याचा प्रयत्न करत आमचं बोर्ड ऑफ डायरेक्टर जे आहे यामध्ये धोरणात्मक निर्णय घेणार आहे. या व्यतिरिक्त फक्त आता स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण हे करून चालणार नाही तर आपल्याला कौशल्य विकाससुद्धा करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये कौशल्य विकासासाठी ज्या काही योजना आहेत या आपण सुरू केलेल्या आहेत. यात सर्वात उल्लेखनीय अशी योजना जी आहे की आपण MKCL मार्फत प्रत्येक तालुका स्तरावर नाही तर तालुक्यातील मोठ्या गावापर्यंत MKCLच्या ज्या काही संस्था आहेत या संस्थेमध्ये 12वी पास झालेला कुठलाही विद्यार्थी हा संगणक जो काही कोर्स आहे आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स यासाठी ॲडमिशन घेऊ शकतो. त्यासाठी 26,000 रुपयाची फी आहे. ही 26,000 फी सारथी संस्थेमार्फत दिली जाते. आणि गेल्या वर्षभरामध्ये 50,000 विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यभर मराठा आणि कुणबी समाजाचे विद्यार्थी जे आहे हे MKCL योजनेचा लाभ घेत आहे. या योजनेमध्ये जे विद्यार्थी कोर्स पूर्ण करतात त्यांना आपण प्लेसमेंट म्हणजे त्याला त्याच्या शिक्षणाच्या आधारावर त्याच्या तालुक्यात किंवा जवळपास रोजगार मिळावा अशी सुद्धा आपण MKCL करार केलेला आहे. आणि त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी करून दिलेला आहे. आमच्या असं लक्षात आलेलं आहे की कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये महिना या पद्धतीनं 12वी नंतर हा MKCLचा कोर्स केलेले विद्यार्थी त्याच्या गावात किंवा त्याच्या परिसरामध्ये रोजगार त्याला उपलब्ध झालेला आहे. याच पद्धतीनं इंडो जर्मन टूल म्हणून जी एक जी संस्था आहे ज्याला IGTR अशी संस्था आपण म्हणतो,
आपले जे काही विद्यार्थी इंजिनियर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ज्यांनी केलेला आहे, तर शिक्षणानंतर त्याला ॲक्च्युअल कंपनीमध्ये काम करताना जे काही तांत्रिक ज्ञान लागतं ते शिक्षण झाल्या त्याच्याकडे नसतं. म्हणून अशा विद्यार्थ्यांना त्याचा इंजिनिअरिंग डिप्लोमा झाल्यानंतर किंवा इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर IGTR जी संस्था आहे ती ॲडव्हान्स कोर्स घेत असते. 6 महिने ते 1 वर्षाचा तो कोर्स असतो. आणि या IGTRमध्ये आपण दरवर्षी 100 मुलांना तिथं आपण ॲडमिशन देतो. त्यांची संपूर्ण फी सारथी संस्था भरते. आणि आतापर्यंत या संस्थेमार्फत आपल्याकडचे जे विद्यार्थी आहे त्याला कमीत कमी 6 लाखाचं पॅकेज उपलब्ध झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं मुलांचं कौशल्य विकास करून त्यांना खाजगी संस्थेमध्ये सुद्धा किंवा खाजगी कंपनीमध्ये सुद्धा कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी सारथी संस्थेमार्फत प्रयत्न सुरू आहे. मागच्या वर्षी आम्ही एक उद्योजकता विकास होण्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी उद्योजक होण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून इन्क्युबेशन सेंटर म्हणून एक संकल्पना आहे. तर प्रायोगिक तत्वावर आम्ही COP कॉलेज पुणे जे आहे या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलेली आहे की ज्यांच्याकडे उद्योजक होण्याची काही संकल्पना आहे. अशा विद्यार्थ्यांना 1 वर्षभर COP पुणे या संस्थेमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. त्याला दरमहा 25,000 रुपये एक मानधन देण्यात येईल की जेणेकरून त्याला वर्षभरामध्ये त्याची जी काही आयडिया आहे ती त्याला डेव्हलप करता येईल. आणि या ठिकाणी त्याला जे काही कंपनी जर एखादी त्याला स्थापन करायची असेल तर कंपनी स्थापन करण्यासाठी त्याला CA ची गरज असते, त्याला कंपनी सेक्रेटरीची गरज असते, त्याला लॉयरची गरज असते. तर या ज्या काही सुविधा आहे या सर्व इन्क्युबेशन सेंटरमध्ये त्याला उपलब्ध करून देण्यात येतात. आणि त्याचा जर प्रोजेक्ट चांगला यशस्वी झाला तर सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत कंपनी स्थापनेसाठी जे काही सबसिडी मिळते ती सबसिडीसुद्धा या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीनं एक कौशल्य आणि उद्योजकता विकास होण्यासाठी सारथी संस्था कार्यरत आहे. मग आपल्याकडे काही शेतकरी बांधव आमच्याकडे आले की तुम्ही विद्यार्थी आणि उद्योजकताचा विचार करताय, शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत. तर आपण गेल्या वर्षापासून कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये जे काही कृषी कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे त्या कृषी कंपनीचे जे काही डायरेक्टर्स आहे यांच्यासाठी एक 8 दिवसाचं प्रशिक्षण पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे. MCDC महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेसोबत आपण करार केलेला आहे. ती संस्था कंपनी स्थापन करणे आणि कंपनी चालवणे याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असते. यासाठी 7 दिवस पुण्यामध्ये निवासी मोफत प्रशिक्षण आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. यासोबतच तळेगाव दाभाड्याला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणून जी संस्था आहे त्याच्यामार्फत एक 8 दिवसाचं पॉली हाऊस ग्रीन हाऊस या संदर्भातलं जे प्रशिक्षण आहे हे तळेगाव दाभाडे या ठिकाणी आपण 8 दिवसाचं प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांसाठी 8 दिवस निवासी व्यवस्था आणि त्याचे संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च ही सारथी संस्था करत असते. तर अशा पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये आपण विविध योजना ज्या सुरू केलेल्या आहे. मागच्या वर्षी कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आम्हाला ड्रोन जे आहे नवीन ड्रोनमार्फत फवारणी आणि विविध उपक्रम शेतकरी राबवत असतात. तर जे काही ड्रोनचं प्रशिक्षण आहे हे ड्रोन प्रशिक्षण आपण ग्रॅज्युएट विद्यार्थी जे काही आहेत त्यांना द्यायला सुरुवात केलेली आहे. या ड्रोन प्रशिक्षणाचा खर्च जवळपास 40,000 रुपये आहे. हा संपूर्ण खर्च सारथी संस्था आपण विद्यार्थ्यांचा पे करते. आणि राहुरी कृषी विद्यापीठामध्ये हे ड्रोनचं प्रशिक्षण जे आहे हे मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना आपण सारथी संस्थेमार्फत देत असतो. या व्यतिरिक्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे काही आहेत त्यांना BSc ॲग्रिकल्चर किंवा MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर जे काही पुढचं शिक्षण आहे हे वायनरी आणि अल्कोहोल टेक्निकमध्ये जे काही शिक्षण लागतं किंवा साखर कारखान्यासाठी जे काही त्यांना कोर्स करावा लागतो ते कोर्स घेणारे जे विद्यार्थी आहे असे मराठा आणि कुणबी समाजातील जे विद्यार्थी आहे त्यांची संपूर्ण फी ही सारथी संस्था पे करत असते. तर अशा पद्धतीनं सारथी संस्थेमार्फत हे विविध उपक्रम मराठा आणि कुणबी समाजातील जे काही विद्यार्थी आहे, शेतकरी आहे किंवा उद्योजक आहे यांच्यासाठी राबवले जातात. या संदर्भातली एक माहिती पुस्तिका जी आहे ही माहिती पुस्तिका आम्ही इथं उपलब्ध करून दिलेली आहे. ती माहिती पुस्तिका आपल्यापर्यंत सर्व आयोजकांनी पोच करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्ही मला जी काही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अत्यंत सुंदर